नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 सुरू करणार आहोत. यातील सर्व उदाहरणं मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सुरू करूया. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न, रेख AB हा y अक्षाला समांतर असून ए बिंदूचे निर्देशक 1, 3 आहेत, तर बी बिंदूचे निर्देशक डॅश डॅश असू शकतील. आता दिलेली रेषा ही y अक्षाला समांतर आहे, म्हणून त्या रेषेवरील x निर्देशक कसे असतील तर ते स्थिर असतील. मग x निर्देशक आपल्याला इथे 1 आहे, तर 1 कोणासाठी आहे तर कुठल्या बिंदूचा निर्देशक 1 आहे तर D या बिंदूचा x निर्देशक किती आहे तर तो 1 आहे. जर दिलेली रेषा y अक्षाला समांतर असेल तर त्या ए या बिंदूचा x निर्देशक आणि त्याच रेषेवर असणारा कुठलाही बिंदू घेतला तर त्याचा x निर्देशक हे दोन्ही निर्देशक कसे असणार तर ते समान असतात. म्हणून डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. हेच उदाहरण सप्टेंबर 21च्या परीक्षेला बोर्डाला विचारलं गेलेलं आहे. सप्टेंबर 21. ओके. आता यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश हा बिंदू x अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. ओके. आता हे उदाहरण देखील जुलै 22च्या परीक्षेला विचारले गेलेले आहे. जुलै 22च्या परीक्षेला. ओके. आता बघूया पुन्हा, खालीलपैकी डॅश डॅश हा बिंदू x अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे, तर तो दिलेला बिंदू हा x अक्षावर आहे, म्हणजेच त्याचा y निर्देशक कसा असेल तर तो 0 असेल. x आरंभ बिंदूच्या उजवीकडे म्हणजेच त्याचा x निर्देशक हा धन असेल. आणि या ठिकाणी देखील डी हा पर्याय बरोबर आहे, आणि म्हणून योग्य उत्तर किती तर डी. आणि तो निर्देशक किती असणार तर तो 2 आणि 0. यानंतर तिसरा प्रश्न, -3, 4 या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर डॅश डॅश आहे. आता हा प्रश्न देखील मार्च 20च्या परीक्षेला विचारला गेलेला आहे. मार्च 20च्या. ओके. आता आरंभ बिंदू पासूनचं अंतर जर आपल्याला एखाद्या बिंदूचं घ्यायचं असेल तर त्यामध्ये दिलेल्या बिंदूंच्या वर्गांची बेरीज करायची. म्हणजे काय की -3 कंसाचा वर्ग अधिक 4चा वर्ग, आणि या ठिकाणी -3चा वर्ग किती आला 9 अधिक 4चा वर्ग 16, म्हणजेच वर्गमुळात किती आले तर ते 25, आणि अंतर किती येणार तर ते 5, आणि म्हणून या ठिकाणी सी हा पर्याय बरोबर आहे. ओके. आता यानंतरचा पुढचा प्रश्न, एका रेषेने x अक्षाच्या धन दिशेची 30 अंशचा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ डॅश डॅश असेल. आता या ठिकाणी आपल्याला कोन दिलेला आहे, म्हणून रेषेचा चढ जर आपल्याला शोधायचा असेल तर m बरोबर टॅन थीटा, आणि या ठिकाणी थीटाची किंमत किती आहे तर ती 30 आहे, म्हणून टॅन ऑफ 30, टॅन 30ची किंमत किती आहे तर ती 1/√3, टॅन 30ची किंमत, आणि या ठिकाणी पर्याय सी हा बरोबर आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. आणि इथे जर बघितलं तर म्हणजे फिल इन द ब्लँक्स, योग्य पर्याय निवडून, हे देखील पुस्तकातले देखील विचारले जाऊ शकतात, म्हणून तुम्ही यांचा नीट अभ्यास करा. आता यानंतर प्रश्न 2 सुरू करूया. प्रश्न क्रमांक 2 सुरू करूया. पुढील बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवा. तर सर्वप्रथम पहिलं उदाहरण ABC चे निर्देशक दिलेले आहेत, तर आपल्याला एक रेषीय आहेत की नाही ते ठरवणार आहोत. तर हे अंतराच्या सूत्रावरनं सर्वप्रथम आपण ABचा अंतर शोधणार. आधी x निर्देशकातील फरक 1 वजा 0 कंसाचा वर्ग अधिक वजा 0.5 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 1चा वर्ग 1 अधिक कंसात वजा 2.5 कंसाचा वर्ग. 1चा वर्ग 1 आला, वजा 2.5 म्हणजे वजा 5/2 कंसाचा वर्ग. त्याचा वर्ग किती आला तर 25/4, 4 आणि 1ला गुणणार
म्हणजे 4 आला, 4 अधिक 25 म्हणजेच 29/4 वर्गमुळात. आता इथे 4चं वर्गमूळ पडतंय 2, 29चं पडत नाही, म्हणून आपण वर्गमुळात 29/2 याने त्याला 1 क्रमांक दिला. म्हणजेच एबीचं अंतर किती आलं तर वर्गमुळात 29/2. यानंतर बीसीचं अंतर म्हणजेच सीच्या निर्देशकातनं बीचे निर्देशक वजा करणार. 2 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 वजा कंसात वजा 0.5 ओके कंसाचा वर्ग. 2 वजा 1 म्हणजे काय तर एकाचा वर्ग आला. त्यानंतर वजा 3 वजा कंसात वजा 0.5 ऋण ऋण काय होणार तर ते धन होणार. म्हणजेच काय वजा 3 अधिक 0.5 म्हणजेच वजा 2.5 कंसाचा वर्ग. पुन्हा त्याचा वर्ग किती आला तर 25/4. 4 आणि एकाला गुणणार 4, 4 अधिक 25 म्हणजेच किती आले तर 29 वर्गमुळात 29/4. 29 वर्गमूळ वर्गमुळात 29 आणि 4चं वर्गमूळ मिळते आपल्याला तिथे 2 लिहिलेले, त्याला 2 नंबर दिलाय. एबीचं अंतर आणि बीसीचं अंतर दोन्ही कसे मिळाले तर समान आले. यामध्ये दोघांना बी हा बिंदू सामायिक आहे. आता यानंतर एसीचं अंतर म्हणजे पहिला ते शेवटचा म्हणजे 2 वजा 0 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 वजा 2 कंसाचा वर्ग. 2चा वर्ग 4 आला, वजा 5चा वर्ग 25 आला, वर्गमुळात 25 अधिक 4 म्हणजेच वर्गमुळात 29 हे एसीचं अंतर मिळालं. आणि म्हणून 1, 2, 3 वर्ण जर आपला असं लक्षात येईल की यामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती आहे तर वर्गमुळात 29 ही सर्वाधिक मोठी बाजू आहे. आणि उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत वर्गमुळात 29/2 अधिक वर्गमुळात 29/2 यांची बेरीज किती येणार तर वर्गमुळात 29 ओके. आणि म्हणून वर्गमुळात 29 म्हणजे एसी, वर्गमुळात 29/2 म्हणजे एबी आणि वर्गमुळात 29/2 म्हणजे बीसी. म्हणून एसी बरोबर एबी अधिक बीसी. या दोघांना बी हा बिंदू कसा आहे तर तो सामायिक आहे आणि म्हणून बिंदू एबीसी हे एकरेषीय आहेत. आणि शेवटी उत्तर आपण असं लिहिणार की दिलेले बिंदू हे एकरेषीय आहेत यामध्ये ओके. आता यानंतर हाच प्रश्न आपल्याला अजून वेगळ्या प्रकारे सोडवता येतो. तर कसा तर एबीचा आपण चढ काढणार आणि बीसीचा चढ काढणार ओके. आणि हे दोन्ही जर चढ सारखे मिळाले तर आपण असं म्हणणार की दिलेले बिंदू हे एकरेषीय आहेत. तर सर्वप्रथम आपण एबीचा चढ काढू ओके. इथे एबीचा चढ एबीचा चढ काढताना वाय निर्देशकातील फरक म्हणजे आपण काय लिहिणार y2 वजा y1 आणि छेदाला x2 वजा x1. आता या ठिकाणी बी चे निर्देशक आहे आपण x2 y2 कन्सेप्ट विचारात घेणार म्हणजेच वजा 0.5 आणि एचा वाय निर्देशक किती आहे तर तो 2 ओके. आणि छेदाला पुन्हा एक्स निर्देशक बीचा एक्स निर्देशक म्हणजे x2 1 आहे आणि एचा एक्स निर्देशक म्हणजे x1 तो 0 आहे. आता या ठिकाणी या दोघांची बेरीज किती येणार तर वजा 2.5 छेदाला 1 म्हणजेच एबीचा चढ किती आला एबीचा चढ या ठिकाणी वजा 2.5. त्यानंतर आपण बीसीचा चढ शोधणार या ठिकाणी बीसीचा चढ ओके. या ठिकाणी बीसीचा चढ यामध्ये देखील वाय निर्देशकातील फरक y2 वजा y1 म्हणजेच आता सी चे निर्देशक आपण x2 आणि y2 येणार वजा 3 वजा कंसात वजा 0.5 ओके. आणि या ठिकाणी छेदाला 2 वजा 1 ओके. आणि मग वजा 3 आणि ऋण ऋण या ठिकाणी कसं होणार तर ते धन होणार 0.5 आणि छेदाला पुन्हा 1 येणार वजा 3 अधिक 0.5 म्हणजेच वजा 2.5 मिळणार आपल्याला या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला इथे बीसीचा चढ किती मिळाला बीसीचा चढ ओके वजा 2.5. हे दोन्ही चढ सारखे आले. बी हा बिंदू दोघांना सामायिक आहे आणि म्हणून आपण असं म्हणणार की एबीसी हे एकरेषीय आहेत. यानंतरची पुढची उदाहरणं आपण याच प्रकारे सोडवलेली आहेत. चला तर बघूया पुढचं उदाहरण.
यानंतर पुढचं उदाहरण पी क्यू आर या बिंदूंचे निर्देशक दिलेले आहे. आता आपण चढाच्या सूत्रानुसार दिलेले बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाही ते आपण या ठिकाणी ठरवणार. आता चढाच्या सूत्रानुसार पी क्यूचा चढ वाय निर्देशकातील फरक म्हणजेच 8/5 वजा 2 छेदाला 2 वजा 1. आता इथे 5ने 2ला गुणणार. 5 गुणिले 2 किती आले? 10. 8 वजा 10/5 छेदाला 2 वजा 1 किती आले? तर 1 आले. आता 8 वजा 10 म्हणजे वजा 2/5 छेदाला 1. आता ओके, म्हणून या पी क्यूचा चढ किती आला? तर वजा 2/5, त्याला 1 नंबर दिला. यानंतर क्यू आरचा चढ पुन्हा वाय निर्देशकातील फरक 6/5 वजा 8/5. ओके, म्हणजेच किती आले? वजा 2/5. 3 वजा 2 म्हणजे किती आले? तर 1 आले. या ठिकाणी क्यू आरचा चढ किती आला? तर वजा 2/5. त्याला आपण 2 नंबर दिलेला आहे. या ठिकाणी बघा, या 5ने 2ला गुणल्यानंतर किती आले? तर 10 आले आणि छेदाला आपण 5 केले. आता 1 व 2 वरून ओके, रेषा पी क्यूचा चढ बरोबर रेषा क्यू आरचा चढ, म्हणून रेषा पी क्यू समांतर रेषा क्यू आर, दोघांचा चढ समान आहे. म्हणून या ठिकाणी पुढे आपण असं लिहिणार, बिंदू क्यू हा दोन्ही रेषांवर आहे आणि त्यानंतर रेषा पी क्यू व रेषा क्यू आर या एकच आहेत आणि शेवटी उत्तर लिहिणार, बिंदू पी क्यू व आर हे एकरेषीय आहेत. ओके, त्यानंतर पुढचं उदाहरण LMN हे बिंदू घेतलेले आहेत. या ठिकाणी चढाच्या सूत्रानुसार LMचा चढ घेतलेला आहे 3 वजा 2 आणि छेदाला 5 वजा 1 किती आले? तर 1/4. MNचा चढ त्याला 1 नंबर दिला. MNचा चढ 6 वजा 3 8 वजा 5 म्हणजे किती आले? तर 3. 3/3 किती आले? तर 1 आले. आता या ठिकाणी MNचा आणि LMचा दोघांचे चढ कसे आहेत? तर ती वेगवेगळे आहेत. 1 व 2 वरून रेषा LMचा चढ हा रेषा MN एवढा नाहीये, म्हणजेच इज नॉट इक्वल्स टू रेषा LMचा चढ इज नॉट इक्वल्स टू रेषा MNचा चढ. म्हणून या ठिकाणी रेषा LM व रेषा MN या समांतर नाहीत आणि म्हणून शेवटी उत्तर काय देणार? बिंदू L, M व N हे एकरेषीय नाही. ओके, नंतर मग शेवटी आपण इथे हे उत्तर लिहिणार. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. पी चे निर्देशक दिलेत 0,6 आणि क्यू 12,20 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. या ठिकाणी मध्यबिंदूचं सूत्र वापरणार. ओके, समजा पी आणि क्यू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक XY आहेत. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार म्हणजेच काय? एक्स निर्देशकांची बेरीज 0 अधिक 12 छेद 2 आणि वाय निर्देशकातील बेरीज छेदाला 2 6 अधिक 20 छेदाला 2 म्हणजेच 12/2 आणि या ठिकाणी 6 अधिक 20 26/2. 12/2 किती आले? तर ते 6 आले आणि वाय बरोबर 26/2 किती आले? तर 13 आले. आणि म्हणून मध्यबिंदूचे निर्देशक या ठिकाणी किती आले? 6 आणि 13. सोपं उदाहरण आहे. ओके, यानंतर पुढचं उदाहरण, उदाहरण क्रमांक 4. ए चे निर्देशक 3,8 आणि बी चे निर्देशक -9,3 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला वाय अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो? ओके, आता ए हा बिंदू आणि बी यांना जोडणारा रेषाखंड वाय अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो ते आपण इथे बघणार आहोत. तर सर्वप्रथम ए हा बिंदू इथे घेतलेला आहे, नंतर बी. ओके, आता ते कुठल्या अक्षाला छेदतात? तर वाय अक्षाला. आता वाय अक्षाला ज्या बिंदूत ते छेदतात तिथे त्या बिंदूला आपण पी नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी पीचा एक्स निर्देशक कसा आहे? तर तो 0 आहे. या बिंदूचा एक्स निर्देशक 0 आहे आणि वाय निर्देशक हा के आहे. म्हणून आपण के या बिंदूचा या ठिकाणी विचार करणार ते गुणोत्तर शोधण्यासाठी. पी हा बिंदू ए बी ला कोणत्या गुणोत्तरात विभागतो ते गुणोत्तर आपल्याला शोधायचे, म्हणजे MN हा रेशो आपल्याला शोधायचा आहे. ओके, समजा वाय अक्षावरील P 0K या बिंदूत रेख AB चे विभाजन
m/n या गुणोत्तरात झाले आहे. विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर mx2 अधिक nx1 छेदाला m अधिक n. ओके, म्हणून आपण आपल्याला x निर्देशकाची किंमत इथे माहिती आहे p च्या, म्हणून आपण इथे लिहिणार 0 बरोबर m गुणिले -9 अधिक n गुणिले 3 छेदाला m अधिक n. ओके, आता या ठिकाणी छेदाचा m अधिक n जेव्हा शून्याला गुणिले जाईल म्हणजे त्याची किंमत इथे किती येणार तर 0. या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करणार म्हणजे m अधिक n गुणिले 0 0 आला आणि अंशाचे जसेच तसे राहणार, फक्त हा गुणाकार करणार. m गुणिले -9 म्हणजे -9m आणि n गुणिले 3 म्हणजे किती आले तर 3n. ओके, म्हणून या ठिकाणी 9m बरोबर 3n, म्हणून m छेद n बरोबर 3/9 संक्षिप्त रूप येणार m छेद n बरोबर 1/3. ओके, आणि म्हणून a आणि b या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो तर तो 1:3. ओके, शेवटी हे उत्तर लिहिणार. यानंतर पुढचा प्रश्न, x अक्षावरील असा बिंदू शोधा की जो p 2 - 5 आणि q - 2 9 पासून समदूर असेल. ओके, आता तो बिंदू x अक्षावर आहे म्हणून त्याचा y निर्देशक कसा असणार तर तो 0 असणार आहे. समजा x अक्षावरील बिंदू m x0 हा p 2 - 5 आणि q - 2 9 या बिंदूंपासून समदूर आहे. अंतराच्या सूत्रानुसार pm बरोबर qm. ओके, तर या ठिकाणी जर आपण p हा बिंदू इथे घेतला p आणि यानंतर इथे q हा बिंदू आणि दिलेला बिंदू कसा आहे तर तो x अक्षावरती आहे. तर या x अक्षावरील बिंदूचं आणि p बिंदूचं आणि q बिंदूचं दोघांचं अंतर कसं आहे तर ते सारखं आहे. ओके, हे दोन्ही अंतर सारखे आहेत. ओके, या ठिकाणी आपण अंतराचं सूत्र वापरणार म्हणजेच काय pm बरोबर qm. ओके, अंतराचे सूत्र वापरणार pm वर्ग बरोबर qm वर्ग. आता pm चं अंतर शोधणार. ओके, म्हणजे x - 2 कंसाचा वर्ग x निर्देशकातील फरक अधिक x निर्देशकातील फरक त्याचा इथे वर्ग घेतलेला आहे कारण की इथे pm वर्ग आहे अधिक y निर्देशकातील फरक 0 वजा कंसात -5 कंसाचा वर्ग, इथे pm चा वर्ग झालेला आहे. आता या बाजूला qm चा वर्ग. ओके, मग qm चा वर्ग करताना पुन्हा m चा x निर्देशक x आहे, q चा x निर्देशक -2 आहे, x वजा कंसात -2 कंसाचा वर्ग अधिक 0 वजा 9 कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी x - 2 कंसाचा वर्ग ऋण ऋण काय झाले तर ते धन झाले म्हणजेच 5चा वर्ग. ऋण ऋण या ठिकाणी पुन्हा धन झालेत x अधिक 2 कंसाचा वर्ग त्यानंतर -9 कंसाचा वर्ग. हे सोडवणार आपण वर्ग विस्तार करणार x वर्ग वजा 4x अधिक 4 5चा वर्ग 25 x अधिक 2 कंसाचा वर्ग x वर्ग अधिक 4x अधिक 4 वजा 9चा वर्ग किती आले तर ते 81. दोन्ही बाजूचा x वर्ग जातील वजा 4x 4 अधिक 25 29 आले. यानंतर इथे 4x 4 अधिक 81 किती आले तर ते 85 आले. ओके, या ठिकाणी पक्षांतर करणार वजा 4x आपण उजवीकडे आणला तर तो धन होणार 4x अधिक 4x आणि 85चं पक्षांतर केलं तो डावीकडे आणला तो ऋण झाला 29 वजा 85 किती आले तर वजा 56. 4x अधिक 4x 8x म्हणून x बरोबर वजा 56/8 संक्षिप्त रूप देणार 8 8 56. x ची किंमत किती आली तर ती वजा 7. ओके, आणि म्हणून m या बिंदूचे निर्देशक किती आले तर वजा 7 आणि 0 हे m बिंदूचे निर्देशक आहे. ओके, या ठिकाणी कंडिशन कोणती वापरली तर x अक्षावरील त्या बिंदूचे p आणि q पासूनचं अंतर कसं आहे तर समान आलं म्हणून इथे अंतराचं सूत्र आपण वापरतो. यानंतर पुढचं उदाहरण, पुढील बिंदूतील अंतरे काढा. आता पहिला बिंदू a आणि b त्याचे निर्देशक a चे निर्देशक
ए 0, बी चे निर्देशक 0 ए. ओके, ए च्या निर्देशकाला x1 y1, बी च्या निर्देशकाला x2 y2 घेतलेले. अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ए बी बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. म्हणून पुन्हा या ठिकाणी 0 वजा ए एक्स निर्देशकातील फरक कंसाचा वर्ग अधिक y निर्देशकातील फरक ए वजा 0 कंसाचा वर्ग वजा ए चा वर्ग अधिक वर्गमुळात वजा ए चा वर्ग अधिक ए चा वर्ग. ओके, ए वर्ग किती आले तर 2a वर्ग. ओके, ए वर्गचं वर्गमूळ किती आलं तर ए आले आणि वर्गमुळात 2 हे जसे जसे आपण इथे घेतलेले. म्हणून डिस्टन्स ए बी या ठिकाणी किती आले वर्गमुळात 2a हे डिस्टन्स ए बी आले. वर्गमुळात 2a हे अंतर. यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा अंतर शोधायचं आपल्याला. पी आणि क्यू हे दोन बिंदू घेतलेले. पुन्हा नेहमीप्रमाणे पहिल्या बिंदूला x1 y1, दुसऱ्याला x2 y2 अंतराचं सूत्र इथे लिहिणार. ओके, x2 मधनं x1 चे निर्देशक वजा करणार. वजा 1 वजा कंसात वजा 6 कंसाचा वर्ग अधिक 9 वजा कंसात वजा 3 कंसाचा वर्ग. तर या ठिकाणी ऋण ऋण धन झालेले आहेत. वजा 1 अधिक 6 कंसाचा वर्ग अधिक ऋण ऋण पुन्हा हे धन मला 9 अधिक 3 कंसाचा वर्ग. म्हणजेच वजा 1 अधिक 6 म्हणजे 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज वर्गमुळात 169, त्याचं वर्गमूळ 13. म्हणून डिस्टन्स पी क्यू किती आलं तर 13 हे अंतर. दोन बिंदूतील अंतर किती तर 13. यानंतर पुढचा प्रश्न. आर आणि एस हे दोन बिंदू घेतलेले. ओके, पहिल्या बिंदूला x1 y1, दुसऱ्याला x2 y2. डिस्टन्स आर एस बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. सूत्रात किमती भरणार. x2 ची किंमत या ठिकाणी किती आहे तर ती या ठिकाणी स्वल्पविराम करूया. x2 ची किंमत a आहे, x1 ची किंमत वजा 3 आहे. या ठिकाणी हा स्वल्पविराम आहे. ओके, म्हणून वर्गमुळात a वजा कंसात वजा 3a कंस पूर्ण आणि नंतर मग कंसाचा वर्ग अधिक y निर्देशकातील फरक वजा 2a आणि वजा a कंसाचा वर्ग. हे ऋण ऋण काय होणार पुढच्या स्टेपला तर ते धन होणार. म्हणून वर्गमुळात ऋण ऋण धन झाले. a अधिक 3a कंसाचा वर्ग अधिक वजा 3a कंसाचा वर्ग. a अधिक 3a म्हणजेच किती 4a कंसाचा वर्ग अधिक कंसात वजा 3a कंसाचा वर्ग. ओके, 4a चा वर्ग म्हणजे किती आले तर 16a वर्ग आणि वजा 3a चा वर्ग 9a चा वर्ग. म्हणून वर्गमुळात 16a वर्ग अधिक 9a वर्ग म्हणजेच वर्गमुळात 25a चा वर्ग. 25 चा वर्गमूळ किती आले तर 5. a वर्गचं वर्गमूळ a. म्हणून अंतर किती आलं डिस्टन्स आर एस किती आलं 5a आणि मग शेवटी उत्तर लिहिणार. या दोन बिंदूमधील अंतर 5a. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाचे शिरोबिंदू ABC दिलेले आहेत. त्याच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा. तर बघा, परिकेंद्र म्हणजे या तीनही शिरोबिंदूतून जाणार असं वर्तुळ असणार आहे आणि P हा त्या परिकेंद्राचं केंद्र असणार आहे. PA चं अंतर, PB चं अंतर आणि PC चं अंतर हे सारखं असणार आहे. हे उदाहरण सोडवताना अंतराचं सूत्र आपण वापरणार आहोत. आकडेमोड अतिशय काळजीपूर्वक करायचे तरच तुमचं ते उत्तर परीक्षेला बरोबर आहे. आता या ठिकाणी PAB हा त्रिकोण ABC चे परिकेंद्र आहे. ओके, P हा बिंदू ABC या शिरोबिंदूपासून समदूर आहे. म्हणून PA बरोबर PB बरोबर PC, PA चा वर्ग बरोबर PB चा वर्ग बरोबर PC चा वर्ग. ओके, सर्वप्रथम PA वर्ग बरोबर PB वर्ग घेणार. आता या ठिकाणी P चे निर्देशक आपण A आणि B घेतलेले. A वजा कंसात वजा 3 कंसाचा वर्ग अधिक B वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर PB. म्हणून पुन्हा A वजा 0 कंसाचा वर्ग अधिक B वजा कंसात वजा 2 कंसाचा वर्ग. ऋण ऋण या ठिकाणी धन होणार. ओके,
ए अधिक 3 कंसाचा वर्ग, बी वजा 1 कंसाचा वर्ग, ए चा वर्ग अधिक या ठिकाणी देखील ऋण ऋण धन होणार, बी अधिक 2 कंसाचा वर्ग, वर्ग विस्तार करणार ए वर्ग अधिक 6a अधिक 3 बी वजा 1 कंसाचा वर्ग, बी वर्ग वजा 2a 2b अधिक एकाचा वर्ग 1. त्यानंतर ए चा वर्ग, बी अधिक 2 कंसाचा वर्ग, बी वर्ग अधिक 4b अधिक 4. ओके, आता दोन्ही बाजूला ए वर्ग बी वर्ग आहे, इथे ए वर्ग बी वर्ग आहे, ते कट होतील. ओके, नंतर इथे बघा 6a नंतर वजा 2b, दोन्ही बाजूचे ए वर्ग गेले, त्या ठिकाणी इथे ए वर्ग गेला, बी वर्ग गेला, वजा 6a वजा 2b, 9 अधिक 1 किती आले तर 10 आले, बरोबर 4b अधिक 4. यानंतर या 4bचं पक्षांतर करणार, 6a वजा 2b वजा 4b आणि वजा अधिक 10 आपण हा उजवीकडे आणणार, तो ऋण होणार आणि म्हणून 6a वजा 6b बरोबर वजा 6. दोन्ही बाजूला 6 ने भाग देणार, a वजा b बरोबर वजा 1 आणि याला समीकरण क्रमांक 1 देणार. या प्रकारे आपण पीए वर्ग बरोबर पीबी वर्ग. आता यानंतर पुढे पीए वर्ग बरोबर पीसी वर्ग घेणार, बघूया. तसेच पीए वर्ग बरोबर पीसी वर्ग. ओके, बघूया. पुन्हा ए वजा कंसात वजा 3 कंसाचा वर्ग, सी हा बिंदू या ठिकाणी घेणार आपण इथे, अधिक वाय निर्देशकातील फरक, बी वजा 1 कंसाचा वर्ग. ओके, आता या बाजूला पीसी वर्ग म्हणजेच ए वजा 1 सी बिंदू घेणार, त्याचे निर्देशक कंसाचा वर्ग अधिक बी वजा 3 कंसाचा वर्ग. तेच आपण या पुढच्या स्लाइडमध्ये घेऊया. आपलं पहिलं इक्वेशन काय आहे, ए वजा बी बरोबर वजा 1 हे पहिलं समीकरण आहे. आता पुन्हा ए अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक बी वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर ए वजा 1 कंसाचा वर्ग अधिक बी वजा 3 कंसाचा वर्ग, ते वर्ग विस्तार करणार, ए वर्ग अधिक 6a अधिक 9 बी वजा 1 कंसाचा वर्ग, बी वर्ग वजा 2b अधिक 1. यानंतर ए वजा 1 कंसाचा वर्ग, ए वर्ग वजा 2a अधिक 1 बी वजा 3 कंसाचा वर्ग, बी वर्ग वजा 6b अधिक 9. पुन्हा या ठिकाणी देखील दोन्ही बाजूचे ए वर्ग बी वर्ग हे काय होतील तर ते कट होतील आणि आपण ते आपल्याला एक एबीच्या स्वरूपातील अजून एक समीकरण या ठिकाणी मिळणार आहे. ओके, आता या ठिकाणी 6a वजा 2b अधिक 1 बघूया, 6a वजा 2b 9 अधिक 1 किती आले तर 10. ओके, ही आली आपली डावी बाजू. त्याचप्रमाणे आता उजव्या बाजूला वजा 2a वजा 6b 1 अधिक 9 किती आले तर ते 10 आलेत, दोन्ही बाजूचे 10 या ठिकाणी काय होतील ते कट होतील आणि वजा 2a आणि वजा 6bचं पक्षांतर करणार, ते आपण डावीकडे आणणार, येताना ते धन होतील दोन्ही, म्हणून 6a अधिक 2a किती आले तर ते 8a वजा 2b अधिक 6b किती आले तर ते 4b. दोन्ही बाजूला संक्षिप्त रूप देणार, 4 ने भाग देणार. ओके, म्हणजेच 2a अधिक b बरोबर 0. आता समीकरण 2 व 3 यांची बेरीज करू. ओके, या ठिकाणी दोघांची जर बेरीज केली तर या बी काय होणार तर कट होणार, म्हणजेच आपल्याला किती मिळणार 3a बरोबर 1 मिळेल. या दोघांची जर आपण इथे बेरीज केली, अधिक बी वजा बी जातील. ओके, आणि ए अधिक 2a किती आले तर 3a आणि वजा 1 अधिक 0 वजा 1 आले, म्हणून ए ची किंमत किती येणार, ए बरोबर वजा 1/3. 3 इथे गुणिले इकडे अंतर तो भागिले जाणार, ए ची किंमत आपल्याला इथे मिळाली ए बरोबर वजा 1/3. ओके, तर यानंतर पुढे ए ची किंमत वजा 1/3 आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये टाकणार. तर या ठिकाणी समीकरण 1 मध्ये टाकली ए ची किंमत वजा 1/3 वजा बी बरोबर वजा 1, म्हणून वजा बी बरोबर वजा 1/3चं पक्षांतर केलं तो धन झाला, वजा बी बरोबर वजा 1 अधिक 1/3. पुन्हा या तिनाने वजा 1 ला गुणणार, वजा 3 अधिक 1 म्हणजेच वजा 2/3 वजा बी बरोबर वजा 2/3 मिळणार आपल्याला. बघूया इकडे
वजा बी बरोबर वजा 2/3. दोन्ही बाजूला वजा 1ने जर गुणलं तर आपल्याला बी बरोबर 2/3 मिळेल. आणि म्हणून परिकेंद्राचे निर्देशक किती आले तर ते वजा 1/3 आणि 2/3. या प्रकारचं उदाहरण सोडवताना तुमची कोणत्याही प्रकारे सिली मिस्टेक, चिन्हातील फरक वगैरे काही नको झाला पाहिजे. यानंतर पुढचं उदाहरण बघूया. पुढील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूवरून होणारा प्रकार सांगा. ओके, आता सर्वप्रथम त्रिकोण तयार होईल का नाही ते आपल्याला सांगायचं आहे. आणि तो जर तयार झाला तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण. आता पहिल्या उदाहरणात LMN हे बिंदू घेतले. अंतराच्या सूत्रानुसार LM हे अंतर शोधणार. ओके, एक्स निर्देशकातील फरक म्हणजेच काय, -5 -6 कंसाचा वर्ग अधिक -3 -4 कंसाचा वर्ग -5 -6 -11 कंसाचा वर्ग -7 कंसाचा वर्ग वर्गमुळात 121 अधिक 49. बेरीज किती आली तर 170 वर्गमुळात 170. हे अंतर LM आलं. त्याचबरोबर MN हे अंतर पुन्हा y निर्देशकातील फरक -6 वजा कंसात -5 कंसाचा वर्ग अधिक 8 वजा कंसात -3 कंसाचा वर्ग. ऋण ऋण धन झाले. -6 अधिक 5 म्हणजेच किती आले तर -1 चा वर्ग. 8 अधिक 3 11 झालेत म्हणजेच 11चा वर्ग. 1चा वर्ग वजा 1चा वर्ग 1 आला. आणि 11चा वर्ग 121. या ठिकाणी MN अंतर किती आलं तर वर्गमुळात 122. ओके, आता यानंतर LM झाला, MN झाला, LN हे अंतर शोधणार. ओके, तर पुन्हा इथे LN अंतर शोधण्यासाठी -6 वजा कंसात -6 -6 कंसाचा वर्ग L आणि N अंतर शोधण्यासाठी अधिक 8 वजा 4 कंसाचा वर्ग -6 -6 -12 कंसाचा वर्ग अधिक 8 वजा 4 म्हणजे किती 4चा वर्ग -12चा वर्ग 144. 4चा वर्ग 16 वर्गमुळात 144 अधिक 16 म्हणजेच वर्गमुळात 160 हे अंतर आपल्याला मिळालं. ओके, आता 1 2 3 वरून LM अधिक MN म्हणजेच या दोन्ही अंतरांची जर आपण बेरीज केली LM आणि MN ती कोणापेक्षा आहे तर त्या LN पेक्षा जास्त आहे. म्हणजे वरील बाजूंच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा निश्चितच जास्त आहे. आणि म्हणून LMN या बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतात. कारण कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. तयार होणारा त्रिकोण हा कसा आहे तर तो विषमभुज त्रिकोण आहे. कारण की LM ची लांबी किती आली वर्गमुळात 170. MN ची लांबी किती आली वर्गमुळात 122. LN ची लांबी किती आली वर्गमुळात 160. तीनही बाजू वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून तयार होणारा त्रिकोण हा विषमभुज त्रिकोण आहे. ओके, यानंतर पुढचे उदाहरण बघूया. तिन्ही बाजूंची लांबी असमान आहे. आता या ठिकाणी PQR हे बिंदू घेतले. पुन्हा नेहमीप्रमाणे अंतराचं सूत्र PQ शोधणार, QR आणि PR. आता PQ मध्ये बघा -4 वजा कंसात -2 कंसाचा वर्ग एक्स निर्देशकातील फरक P आणि Q च्या बाबतीत -2 वजा कंसात -6 कंसाचा वर्ग. या ठिकाणी ऋण ऋण धन होणार. -4 अधिक 2 म्हणजे -2 कंसाचा वर्ग -2 अधिक 6 म्हणजे 4चा वर्ग वर्गमुळात -2चा वर्ग म्हणजे 4 आला. 4चा वर्ग 16 वर्गमुळात 4 अधिक 16 वर्गमुळात 20. त्याची फोड करणार 4 गुणिले 5. 4चा वर्गमूळ 2 वर्गमुळात 5 म्हणजेच आपल्याला अंतर PQ किती आलं तर 2 वर्गमुळात 5. यानंतर QR हे अंतर घेणार वर्गमुळात -5 वजा कंसात -4 कंसाचा वर्ग अधिक 0 वजा कंसात -2 कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी ऋण ऋण धन होणार. -5 अधिक 4 म्हणजेच -1 कंसाचा वर्ग अधिक 2चा वर्ग. ओके, म्हणजे -1चा वर्ग किती आला ते 1 आला. 2चा वर्ग 4 1 अधिक 4 किती आले तर 5 वर्गमुळात 5. म्हणजेच QR ची लांबी किती आली तर वर्गमुळात 5. याला 2 नंबर दिला. आता यानंतर P आणि R
यातील आपण अंतर शोधणार. पुन्हा अंतराचं सूत्र -5 वजा कंसात -2 एक्स निर्देशकातील फरक. त्यानंतर वाय निर्देशकातील फरक 0 वजा कंसात -6 कंसाचा वर्ग. ऋण ऋण धन झालेत या ठिकाणी, म्हणजेच 6चा वर्ग. नंतर -5 ऋण ऋण इथे धन होतील, +2 -5 +2 म्हणजेच -3 कंसाचा वर्ग. त्यानंतर 6चा वर्ग -3चा वर्ग 9, 6चा वर्ग 36, दोघांची बेरीज वर्गमुळात 45. ओके, आता वर्गमुळात 45 ची फोड आपल्याला करता येते. 9 गुणिले 5, 9चं वर्गमूळ किती आले तर ते 3 आलं. 3 वर्गमुळात 5 या अंतराला आपल्याला PR. ओके, आता बघूया 1 2 3 वरून. 1 मध्ये PQ ची लांबी किती आहे तर ती 2 वर्गमुळात 5, QR ची लांबी किती आहे वर्गमुळात 5 आणि PR ची लांबी 3 वर्गमुळात 5. म्हणजे 2 वर्गमुळात 5 मध्ये 1 वर्गमुळात 5 मिळवले तर 3 वर्गमुळात 5. तीच लांबी कोणा एवढी येते तर ती PR एवढी येते. आणि म्हणून PQ अधिक QR बरोबर PR. म्हणून हे दिलेले बिंदू हे कसे तर ते एकरेषीय आहे. आणि म्हणून शेवटी आपण लिहिणार उत्तर PQR म्हणजेच -2 -6 -4 -2 -5 0 या बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकत नाही, कारण हे बिंदू एकरेषीय आहेत. यानंतर पुढचं उदाहरण A, त्याचे निर्देशक वर्गमुळात 2 वर्गमुळात 2, B चे निर्देशक वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 आणि C चे निर्देशक वजा वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 या प्रकारे दिलेले आहेत. पुन्हा अंतराच्या सूत्रानुसार AB अंतर शोधणार वर्गमुळात. ओके, सर्वप्रथम एक्स निर्देशकातील फरक. मग B चा एक्स निर्देशक किती आहे तर वजा वर्गमुळात 2, A चा एक्स निर्देशक वर्गमुळात 2 ऋण करणार वर्गमुळात 2 आणि पुन्हा नंतर कंसाचा वर्ग अधिक वाय निर्देशकातील फरक. म्हणजेच B चा वाय निर्देशक किती आहे तर वजा वर्गमुळात 2 आणि A चा वाय निर्देशक किती आहे तर तो वर्गमुळात 2. म्हणून वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. आता वजा वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 यांची बेरीज किती येणार -2 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. हे 1 आहे, इथे 1 आहे, या दोघांची बेरीज -2 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. पुन्हा यांची बेरीज देखील तशीच येणार -2 वर्गमुळात 2 ओके कंसाचा वर्ग. आता यांचा वर्ग करणार. याचा वर्ग करताना 2चा वर्ग इथे 4 आला, परंतु वर्गमुळात 2चा वर्ग किती तर 2, म्हणून या ठिकाणी 4 गुणिले 2 अधिक पुन्हा इथे -2 वर्गमुळात 2चा वर्ग वजा 2चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2 पुन्हा 4 गुणिले 2 8, 4 गुणिले 2 8, म्हणून 8 अधिक 8 किती आले तर 16 वर्गमुळात 16. वर्गमुळात 16 म्हणजेच किती 16चं वर्गमूळ 4. यानंतर BC हे अंतर शोधणार. ओके, म्हणजेच C च्या निर्देशकातनं B चे निर्देशक वजा करणार. वजा वर्गमुळात 6 वजा कंसात वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग अधिक वर्गमुळात 6 वजा कंसात वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. आता पुन्हा या ठिकाणी ऋण ऋण हे धन होतील. वजा वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. पुन्हा तो विस्तार करणार. आता इथे A अधिक B कंसाचा वर्ग यानुसार वजा वर्गमुळात 6चा वर्ग किती आला तर 6 आणि पहिलं पद गुणिले दुसरं पद, परंतु पहिल्या पदाला या ठिकाणी ऋण चिन्ह आहे म्हणून -2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2. वर्गमुळात 2चा वर्ग किती आला तर 2 आला. यानंतर वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 2 याचा वर्ग 6 अधिक 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2चा वर्ग 2 ओके आणि या ठिकाणी इथे वर्ग विस्तार केलेला आहे. पुढे बेरीज करणार. 6 अधिक 2 किती आले तर 8 आले आणि त्यानंतर 2 गुणिले वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 या दोघांची करणी सारखी आहे. ओके, म्हणून आपण एकत्रित लिहिणार तिथे 6 गुणिले 2 वर्गमुळात 6 गुणिले 2 किती आले तर 12 आले. म्हणून 8 वजा 2 वर्गमुळात 12 अधिक पुन्हा या ठिकाणी 6 अधिक 2 किती आले तर 8 आले. पुन्हा या ठिकाणी 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय वर्गमुळात 6 गुणिले 2 म्हणजेच वर्गमुळात 12. आता या ठिकाणी 8 अधिक 8 किती आले तर ते 16 होतील.
परंतु वजा 2 वर्गमुळात 12 आणि अधिक 2 वर्गमुळात 12 हे दोन्ही काय होतील तर कट होतील. म्हणून वर्गमुळात 8 अधिक 8 वर्गमुळात 16. वर्गमुळात 16 म्हणजे किती तर 4. याला 2 नंबर दिले. या ठिकाणी आपल्याला एबीचं अंतर किती आलं होतं तर 4. बीसीचं अंतर देखील आपल्याला 4 मिळालं. आता यानंतर आपण एसीचं अंतर शोधणार. बघूया. पुन्हा या ठिकाणी वजा वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग अधिक वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. तुम्ही ते पुन्हा बिंदू बघू शकताय ए आणि सी चे. ओके. आता इथे ऋण ऋण दिले. ऋण वर्गमुळात 6 ऋण वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग म्हणजेच तो धन सारखाच असणार आहे. म्हणून वर्गमुळात 6 चा वर्ग 6 अधिक 2 गुणिले वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 चा वर्ग 2. पुन्हा इथे ए वजा बी कंसाचा वर्गानुसार वर्गमुळात 6 चा वर्ग 6 वजा 2 गुणिले वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग 2. ओके. पुन्हा या ठिकाणी विस्तार करणार. 6 अधिक 2 8 आले. 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय वर्गमुळात 6 गुणिले 2 म्हणजेच वर्गमुळात 12. यानंतर 6 अधिक 2 किती आले तर 8 आले. वजा 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 6 गुणिले 2 किती आले तर वर्गमुळात 12 आले. ओके. पुन्हा या ठिकाणी 2 वर्गमुळात 12 आणि ऋण 2 वर्गमुळात 12 हे कट होतील. म्हणजेच वर्गमुळात तुम्हाला 8 अधिक 8 किती मिळतील तर 16 मिळतील. आणि 16चा वर्गमूळ किती आले तर ते 4 आले. आता या ठिकाणी AB किती आला तर 4. BC देखील 4 आला आणि AC देखील 4 आला. म्हणजेच या तिन्ही बाजूंची लांबी कशी आहे तर ती समान आहे. पुन्हा या ठिकाणी AB अधिक BC हा AC पेक्षा जास्त आहे. AB अधिक BC पुन्हा या ठिकाणी आपण असं लिहिणार. पुन्हा 1 2 3 वरून AB अधिक BC हा AC पेक्षा जास्त आहे. AB अधिक AC हा BC पेक्षा जास्त आहे. BC अधिक AC हा AB पेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय की कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षाही जास्त आहे. आणि म्हणून शेवटी उत्तर A वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 B वजा 2 वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 आणि C वजा वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 या बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतात. येथे तिन्ही बाजूंची लांबी समान असल्यामुळे होणारा त्रिकोण हा समभुज त्रिकोण आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9. जर P वजा 12 वजा 3 आणि Q 4 K या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ 1/2 असेल तर K ची किंमत काढा. अतिशय सोपा प्रश्न आहे. समजा x1 y1 म्हणजे वजा 12 वजा 3 x2 y2 म्हणजे 4K. चढाच्या सूत्रानुसार m बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. किमती भरणार या ठिकाणी y2 ची किंमत 4 आणि y1 ची वजा 2 K वजा कंसात वजा 3 ऋण ऋण धन होणार. नंतर x2 ची किंमत 4 वजा कंसात वजा 12 ऋण ऋण धन होतील. K अधिक 3 छेदाला 4 अधिक 12 म्हणून m बरोबर K अधिक 3 छेदाला 16. ओके. परंतु दिलेल्या रेषेचा चढ आपल्याला 1/2 आहे म्हणून m ची किंमत 1/2 लिहिणार आणि ते बरोबरीने लिहिणार. यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला छेदाला 16 आहे तो उजव्या बाजूला नंतर 1/2 ला गुणिले होणार. संक्षिप्त रूप देणार. बे 1 बे बे 8 16 होतील. K अधिक 3 बरोबर 8 आणि म्हणून K बरोबर 8 वजा 3 K बरोबर 5 आणि म्हणून शेवटी उत्तर K ची किंमत 5 आहे. ओके. यानंतर पुढचं उदाहरण. उदाहरण क्रमांक 10. A आणि B या बिंदूंना जोडणारी रेषा C आणि D या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे. तर हे दाखवायचं आपल्याला. ओके. म्हणजेच AB चा आपण चढ शोधणार आणि CD चा चढ शोधणार आणि दोघांची चढ जर सारखी आली तर निश्चितच A आणि B जोडणारी रेषा ही समांतर असणार आहे. कोणाला तर बिंदू C आणि बिंदू D यांना जोडणाऱ्या रेषेला.
तर सर्वप्रथम ए ला आपण x1 y1, बी ला x2 y2, त्यानंतर एबीचा चढ काढलाय बघा, y2 वजा y1 छेद x2 वजा x1, 5 वजा 8 छेदाला 5 वजा 4 वजा 3 छेद 1 म्हणजेच एबीचा चढ वजा 3 आला. यानंतर सीडीचा चढ काढणार आहोत. ओके, पुन्हा y4 वजा y3 छेदाला x4 वजा x3, 7 वजा 4 छेदाला 1 वजा 3, 3 छेद वजा 1 बरोबर वजा 3. म्हणजेच या ठिकाणी सीडीचा चढ किती आला तर वजा 3. एबीचा चढ आणि सीडीचा चढ दोघांचा कसा आला तर तो समान आला, आणि म्हणून त्या दोन्ही रेषा एकमेकींना समांतर आहेत. रेषा एबीचा चढ बरोबर रेषा सीडीचा चढ, म्हणून रेषा एबी समांतर रेषा सीडी. अतिशय सोपा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पी, क्यू, आर आणि एस हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. तर सर्वप्रथम पी क्यूचा चढ काढणार आपण. ओके, तर 2 वजा कंसात वजा 2 छेदाला 5 वजा 1 किती आला तर 2 अधिक 2 किती आले तर 4, आणि छेदाला 5 वजा 1 म्हणजे 4. पी क्यूचा चढ 1 आला. त्याचप्रमाणे आपण इथे क्यू आरचा चढ काढणार. ओके, वजा 1 वजा 2 आणि छेदाला 3 वजा 5 म्हणजेच वजा 3 छेद वजा 2 म्हणजेच किती आला क्यू आरचा चढ 3 छेद 2. त्यानंतर आर एसचा चढ. ओके, म्हणजेच वजा 5 वजा कंसात वजा 1 आणि छेदाला वजा 1 वजा 3 म्हणजेच इथे किती आले तर ऋण ऋण धन झाले. वजा 5 अधिक 1 वजा 4 छेद वजा 4 म्हणजेच आर एसचा चढ किती आला तर तो 1 आला. त्यानंतर पी एसचा चढ. ओके, वजा 5 वजा कंसात वजा 2 ऋण ऋण धन झाले. वजा 5 अधिक 2 म्हणजे वजा 3 आणि छेदाला वजा 1 म्हणजे वजा 2 म्हणजेच पी एसचा चढ किती आला तर तो 3 छेद 2 आला. आता या ठिकाणी पी क्यूचा चढ 1 आलेला आहे आणि पी क्यूला समांतर असणारी आर एस त्याचा चढ देखील 1 आलेला आहे, म्हणजेच समोरासमोरील बाजू समांतर आहे. त्यानंतर क्यू आरचा चढ 3 छेद 2 आणि पी एसचा चढ तो देखील 3 छेद 2, म्हणून त्या दोन्ही बाजू एकमेकींना समांतर आहेत. म्हणून 1 2 3 4 वर्ण रेषा रेख पी क्यूचा चढ बरोबर रेख आर एसचा चढ आणि रेख क्यू आरचा चढ बरोबर रेख पी एसचा चढ, आणि म्हणून या ठिकाणी रेख पी क्यू समांतर रेख आर एस व रेख क्यू आर समांतर रेख पी एस. ओके, आणि म्हणून पी क्यू आर एसच्या सम्मुख बाजू या ठिकाणी समांतर आहे, म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा समांतर भुज चौकोन आहे. ओके, आणि म्हणून दिलेले बिंदू हे शिरोबिंदू हे समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. याच प्रकारची प्रश्न आपण यापूर्वी देखील बघितले सराव संचामध्ये. यानंतर पुढचा प्रश्न, जर पी क्यू आर आणि एस हे शिरोबिंदू दिलेले आहेत तर चौकोन पी क्यू आर एस हा आयत दाखवा. आयत आहे हे दाखवा. बिंदू दिले शिरोबिंदू एका चौकोनाचे, तर तो आपल्याला हा आयत दाखवायचे. जेव्हा चौकोनाच्या सम्मुख बाजू समान लांबीच्या आणि कर्ण समान लांबीचे असतात तेव्हा तो चौकोन आयत असतो. आता म्हणून सम्मुख बाजूंची लांबी व कर्णांची लांबी अंतराच्या सूत्रानुसार काढू. आपल्याला हे सर्व शिरोबिंदू आयताचे दाखवायचे. ओके, तर बघूया पी क्यू आर एस. तर सर्वप्रथम पी क्यू ची लांबी. ओके, ते अंतराचं सूत्र वापरणार. ओके, 1 वजा 1 वजा 2 एक्स मधला फरक वजा 1 वजा 2, त्यानंतर 3 वजा 1 म्हणजेच वजा 3 कंसाचा वर्ग अधिक 2चा वर्ग वर्गमुळात सर्व म्हणजेच वर्गमुळात 9 अधिक 4 पी क्यू बरोबर वर्गमुळात 13. त्यानंतर क्यू आर शोधणार. वजा 5 वजा कंसात वजा 1 कंसाचा वर्ग वजा 3 कंसाचा वर्ग
त्यानंतर ऋण ऋण धन झाले. वजा 5 अधिक 1 म्हणजेच काय, वजा 4चा वर्ग अधिक वजा 6चा वर्ग, 16 अधिक 36 वर्गमुळात 52 बेरीज 13 52, 4 गुणिले 13, 13 4चे वर्गमूळ 2 आले, म्हणून QR ची लांबी किती आली, तर ती 2 वर्गमुळात 13. ओके. यानंतर पुढची लांबी RS ची शोधणार. ओके. पुन्हा या ठिकाणी वजा 2 वजा कंसात वजा 5 x मधला फरक कंसाचा वर्ग, नंतर वजा 5 वजा कंसात वजा 3 वजा वजा अधिक होणार, हे ऋण ऋण पुन्हा अधिक होणार, म्हणून 3चा वर्ग वर्गमुळात 3चा वर्ग अधिक कंसात वजा 2चा वर्ग वर्गमुळात 9 अधिक 4, म्हणून RS बरोबर वर्गमुळात 13. यानंतर PS, पुन्हा P आणि S. ओके. PS ही देखील किती आले, तर वजा 2 कंसाचा वर्ग आणि वजा 5 वजा 1 कंसाचा वर्ग. या ठिकाणी PS ची लांबी किती आली, तर PS बरोबर 2 वर्गमुळात 13. ओके. आता या ठिकाणी शेवटी PR. ओके. PR म्हणजे हा पहिला कर्ण झाला PR म्हणजे. ओके. वजा 5 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 वजा 1 कंसाचा वर्ग, म्हणजेच वर्गमुळात वजा 7चा वर्ग अधिक कंसात वजा 4चा वर्ग. इथे 49 अधिक 16 साधे वर्ग तिथे केलेले आहे. PR ची किंमत वर्गमुळात 65, हा पहिला कर्ण झाला. नंतर QS, Q आणि S हे दोन बिंदू बघा. त्या ठिकाणी वजा 2 वजा कंसात वजा 1 कंसाचा वर्ग वजा 5 वजा 3 कंसाचा वर्ग वजा 2, इथे ऋण ऋण धन होणार, वजा 2 अधिक 1 आणि या ठिकाणी वजा 8 कंसाचा वर्ग, म्हणून वजा 1चा वर्ग अधिक वजा 8चा वर्ग वर्गमुळात 1 अधिक 64, म्हणजेच QS किती आला, तर वर्गमुळात 65. ओके. म्हणजेच दोन्ही कर्णांची लांबी या ठिकाणी समान आली, सम्मुख बाजूंची लांबी सारखी आहे. ओके. आणि इथे बघू शकताय तुम्ही सम्मुख बाजूंची लांबी सारखी आहे, नंतर कर्णांची लांबी देखील सारखी आहे. 1 2 3 4 वरून PQ बरोबर RS आणि QR बरोबर PS. PQ बरोबर RS आणि QR बरोबर PS. सम्मुख बाजूंची लांबी 5 व 6 वरून दोन्ही कर्णांची लांबी सारखी, PR बरोबर QS. यावरून असे दिसते की चौकोनाच्या सम्मुख बाजूंची लांबी समान आणि म्हणून दिलेला चौकोन हा आयत आहे. ओके. कर्णांची लांबी देखील समान आहे. यानंतर प्रश्न 13, ABC हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगांची लांबी काढा. ओके. मोठा प्रश्न आहे हा. तर या ठिकाणी बघा ABC घेतलेले आपण. तर सर्वप्रथम शिरोबिंदू A मधून रेख AD. ओके. शिरोबिंदू A मधून रेख AD ही मध्यगा झाली. शिरोबिंदू B मधून रेख B व शिरोबिंदू C मधून रेख CF या मध्यगा आहेत. ओके. बाजू AB च्या मध्यबिंदू F चे निर्देशक, AB चा F हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x1 अधिक x2 छेद 2 y1 अधिक y2 छेद 2 वजा 1 अधिक 5 छेद 2 आणि 1 अधिक कंसात वजा 3 म्हणजे 1 वजा 3 छेदाला 2. या ठिकाणी मध्यबिंदूचं सूत्र वापरले. वजा 1 अधिक 5 म्हणजे 4 छेद 2 आणि वजा 2 छेद 2 म्हणजे किती आले, तर वजा 1 आले. 4 छेद 2 म्हणजे 2, 2 वजा 1. ओके. F हा AB चा मध्यबिंदू आला. त्यानंतर F चे निर्देशक 2 वजा 1 आणि C चे निर्देशक 3 5 या बिंदूतून जाणाऱ्या CF या मध्यगेची लांबी बघूया आपण. ओके. आणि या ठिकाणी अंतराचं सूत्र वापरणार. ओके. म्हणजेच काय, 3 वजा 2 कंसाचा वर्ग 5 वजा कंसात वजा 1 कंसाचा वर्ग, 1चा वर्ग अधिक होतील वजा कंसात वजा 1 म्हणजे 5 अधिक 1 कंसाचा वर्ग, 6चा वर्ग 36, 1चा वर्ग 1.
वर्गमुळात 1 अधिक 36 म्हणजेच CF या ठिकाणी किती आला तर वर्गमुळात 37. 1 अधिक 36 म्हणजे 37. ही पहिली मध्यगा झाली, त्याची लांबी झाली. यानंतर पुढे बघा BC चा मध्यबिंदू इथे किती तर तो D. त्याचे निर्देशक शोधणार आपण इथे x2 अधिक x3 छेद 2 y2 अधिक y3 छेद 2 म्हणजेच या ठिकाणी किती इथे बघा BC 5 अधिक 3 छेद 2 आणि वजा 3 अधिक 5 छेद 2 8 छेद 2 म्हणजे 4 आले, 2 छेद 2 म्हणजे 1 आले. म्हणजेच D या बिंदूचे निर्देशक किती आले 4 आणि 1. आता AD हे अंतर शोधणार. AD या मध्यगेची लांबी शोधणार. D या बिंदूचे निर्देशक 4 आहे 1, A चे वजा 1 1. या बिंदूतून जाणाऱ्या AD या मध्यगेची लांबी. ओके, AD या मध्यगेची लांबी. पुन्हा अंतराचं सूत्र वापरणार या ठिकाणी वजा 1 वजा 4 कंसाचा वर्ग अधिक 1 वजा 1 कंसाचा वर्ग. ओके, वजा 5 कंसाचा वर्ग अधिक शून्याचा वर्ग म्हणजेच किती आले वर्गमुळात 25. म्हणजेच या ठिकाणी AD बरोबर किती आला तर तो 5 आला. ओके, AD या मध्यगेची लांबी ही दुसरी मध्यगा झाली. यापुढे आपण CF या मध्यगेची लांबी शोधली. आता यानंतर B या मध्यगेची लांबी शोधूया. ओके, तर सर्वप्रथम E या बिंदूचे निर्देशक शोधूया. वजा 1 अधिक 3 छेद 2 नंतर y निर्देशक 1 अधिक 5 छेद 2 म्हणजेच वजा 1 अधिक 3 2 आले, 2 छेद 2 नंतर 6 छेद 2. ओके, म्हणजेच E या बिंदूचे निर्देशक किती आले 1 आणि 3. अतिशय सोपं आहे ते. आता E चे निर्देशक आहेत, B चे निर्देशक आहेत, म्हणून आपण B या मध्यगेची लांबी शोधूया. अंतराचं सूत्र वापरणार 5 वजा 1 कंसाचा वर्ग वजा 3 कंसात वजा 3 वजा 3 कंसाचा वर्ग हे 4चा वर्ग वजा 3 वजा 3 वजा 6चा वर्ग वर्गमुळात 16 अधिक 36 म्हणजेच किती आले वर्गमुळात 52. ओके, या ठिकाणी B या मध्यगेची लांबी किती आली वर्गमुळात 52. 13 चौक 52. 4चे वर्गमूळ 2 आलेत, 2 वर्गमुळात 13 आणि म्हणून या प्रकारे वजा 1 1 5 वजा 3 आणि 3 5 हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगांची लांबी अनुक्रमे 5 2 वर्गमुळात 13 आणि वर्गमुळात 37 आहे. ओके, तर यानंतर पुढचं उदाहरण क्रमांक 14. जर DE आणि F हे त्रिकोणाच्या बाजूंचे मध्यबिंदू असतील तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपाद बिंदूचे निर्देशक काढा. 4 गुणांसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे मार्च 22च्या परीक्षेमध्ये. ओके, आता DEF हे त्रिकोणाच्या बाजूंचे मध्यबिंदू आहेत आणि या त्रिकोणाचे शिरोबिंदू काय तर ABC आहेत. त्यांचे निर्देशक किती x1 y1 x2 y2 x3 y3. चला तर शोधूया मध्यगा संपाद बिंदूचे निर्देशक. समजा त्रिकोण ABC चे ABC हे शिरोबिंदू आहेत. बाजू AB बाजू BC बाजू AC जे अनुक्रमे DEF हे मध्यबिंदू आहेत. त्यांचे निर्देशक तुम्ही इथे बघू शकता. बाजू AB च्या मध्यबिंदू D चे निर्देशक AB चा जर विचार केला x1 अधिक x2 छेद 2 y1 अधिक y2 छेद 2 म्हणजेच x1 अधिक x2 छेद 2 ची किंमत किती आली तर वजा 7 आणि y1 अधिक y2 छेद 2 ची किंमत किती आली तर 6 आली. आता इथे छेदाचा 2 इकडे 7 ला गुणिले होणार x1 अधिक x2 बरोबर वजा 14 आणि y1 अधिक y2 बरोबर 2 गुणिले 6 म्हणजे 12 झाले. ओके, तर त्यानंतर पुढे बाजू BC च्या मध्यबिंदू BC चा मध्यबिंदू किती आहे तर तो E आहे. तर या ठिकाणी आपल्याला तो दिलेला आहे. मग x2 अधिक x3 छेद 2 आणि y2 अधिक y3 छेद 2 8 5 x2 अधिक x3 छेद 2 y2 अधिक y3 छेद 2 x2 अधिक x3 छेद 2 बरोबर 8 आणि y2 अधिक y3 छेद 2 बरोबर 5. म्हणून
2 गुणिले 8 किती झाले तर 16. x2 अधिक x3 बरोबर 16. समीकरण क्रमांक 3. y2 अधिक y3 बरोबर 10. म्हणून बाजू ACच्या पुन्हा मध्यबिंदू कुठला आहे तर तो F आहे. ओके. पुन्हा त्याचे निर्देशक x1 अधिक x3 छेद 2, y1 अधिक y3 छेद 2. पुन्हा या ठिकाणी निर्देशक 2 वजा 2 बरोबर x1 अधिक x3 छेद 2, y1 अधिक y3 छेद 2. ओके. x1 अधिक x3 छेद 2 बरोबर 2, y1 अधिक y3 छेद 2 बरोबर वजा 2. आणि ते सोडवणार म्हणजे इथे छेदाचा 2 इकडे गुणिले होणार. x1 अधिक x3 बरोबर 4 आले आणि y1 अधिक y3 बरोबर 2 गुणिले वजा 2 म्हणजे वजा 4 आले. हे समीकरण 5 आणि 6. ओके. या प्रकारचे आपल्याला सर्व इथे पण समीकरण घेतले 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता 1, 3, 5 यांची बेरीज करायची. 1, 3 आणि 5 ती सर्व एक्सच्या भाषेतील आहेत, एक्सच्या स्वरूपातील आहेत, एक्स निर्देशकातील आहेत. x1 अधिक x2 पहिला झाला, नंतर x2 अधिक x3 दुसरा झाला, नंतर x1 अधिक x3 म्हणजेच वजा 14 अधिक 16 अधिक 4 म्हणजे 2x1 अधिक 2x2 अधिक 2x3 बरोबर 6. म्हणजेच काय तर 16 अधिक 4 20 झाले, अधिक 20 वजा 14 म्हणजे 6 आले. आता त्यांची बेरीज म्हणजे संपूर्ण समीकरणाला 2 आणि जर भाग दिला तर x1 अधिक x2 अधिक x3 बरोबर 3. ओके. त्याचप्रमाणे 2, 4, 6, 2, 4, 6 ही सर्व y निर्देशक आहेत. तर y1 अधिक y2 अधिक y2 अधिक y3, y1 अधिक y3 आणि म्हणजेच 12 अधिक 10 वजा 4 हे 2 y1 अधिक 2 y2 अधिक 2 y3. 12 22 22 7 4 गेले 18 आले. दोन्ही बाजूला पुन्हा 2 आणि भाग देणार म्हणून y1 अधिक y2 अधिक y3 बरोबर 9. ओके. आता जी हा मध्यका संपाद बिंदू आहे हा त्रिकोण ABCचा. म्हणून संपाद बिंदूचे निर्देशक काढण्याच्या सूत्रानुसार x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3. परंतु आपल्याला x1 अधिक x2 अधिक x3 ची किंमत माहिती आहे तर ते 3 आहे. 3 छेद 3 म्हणजे किती आला तर 1. नंतर y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 किती आले तर 9. 9 छेद 3 म्हणजेच y बरोबर इथे किती आले तर 3 आले. म्हणून या ठिकाणी मध्यका संपाद बिंदूचे निर्देशक किती आले तर 1 आणि 3. ओके. मध्यका संपाद बिंदूचे निर्देशक 1 आणि 3 आणि मग शेवटी उत्तर आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न ABCD हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. ओके. तर बघूया. जेव्हा चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात आणि कर्ण समान लांबीचे असतात तेव्हा तो चौकोन चौरस असतो. मग सर्व बाजूंची लांबी व कर्णांची लांबी आता या ठिकाणी अंतराच्या सूत्राने काढूया. तर सर्वप्रथम AB बघा. बऱ्याच वेळा आपण अंतराचं म्हणजे अंतराच्या सूत्राचा वापर करून अंतर शोधले दोन बिंदूतील. या ठिकाणी AB बघा 6 वजा 4 कंसाचा वर्ग, त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये 0 वजा कंसात वजा 1 कंसाचा वर्ग, हे दोनाचा वर्ग अधिक एकाचा वर्ग म्हणजे 4 अधिक 1 म्हणजेच AB बरोबर वर्गमुळात 5. त्याचप्रमाणे BC 7 वजा 6 कंसाचा वर्ग अधिक वजा 2 वजा 0 कंसाचा वर्ग, एकाचा वर्ग अधिक कंसात वजा 2चा वर्ग वर्गमुळात 1 अधिक 4 म्हणजेच किती आले BC बरोबर वर्गमुळात 5. त्यानंतर CD त्याचप्रमाणे 7 5 वजा 7 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 वजा कंसात वजा 2 कंसाचा वर्ग, इथे वजा 2 कंसाचा वर्ग, त्यानंतर ऋण ऋण धन झालेत वजा कंसात वजा 1 चा वर्ग वर्गमुळात 4 अधिक 1 म्हणजेच वर्गमुळात 5 CD ची लांबी मिळाली. आता या ठिकाणी बघा AB ची लांबी वर्गमुळात 5, BC ची वर्गमुळात 5, CD ची देखील वर्गमुळात 5. त्यानंतर AD ची लांबी ती देखील किती आली तर तुम्ही ते बघू शकताय 5 वजा 4 कंसाचा वर्ग वजा 3 वजा कंसात वजा 1 कंसाचा वर्ग, एकाचा वर्ग वर्गमुळात 1चा वर्ग अधिक वजा 2चा वर्ग म्हणजेच किती आले वर्गमुळात
1 अधिक 4 म्हणजेच वर्गमुळात 5. या ठिकाणी सर्व बाजूंची लांबी सारखी आलेली आहे. यानंतर कर्णांची लांबी शोधूया 1 2 3 4 वरून. AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD. ओके. यानंतर कर्णांची लांबी, तर सर्वप्रथम AC घेतलाय बघा 4 वजा 7 कंसाचा वर्ग. त्यानंतर इथे थोडासा बदल करूया आपण इथे. त्यानंतर वजा 1, ओके, वजा कंसात वजा 2, ऋण ऋण या ठिकाणी काय झाले तर धन झाले. वजा 1 अधिक 2 म्हणजेच किती आले तर 1. एकाचा वर्ग 1 आला, वजा 3चा वर्ग 9 आला. 9 अधिक 1 म्हणजेच किती झाले तर 10. AC ची लांबी, कर्ण AC ची लांबी किती आली तर वर्गमुळात 10. ओके. यानंतर BD, ओके, त्या BD साठी 5 वजा 6 कंसाचा वर्ग वजा 3 वजा 0. ओके. 5 वजा 6 म्हणजे वजा 1चा वर्ग अधिक वजा 3चा वर्ग 9, दोघांची बेरीज 10. BD बरोबर वर्गमुळात 10. कर्णांची लांबी देखील कशी तर ती सारखी आहे आणि म्हणून 5 व 6 वर्ण AC बरोबर BD. चौकोनाच्या चारी बाजूची लांबी समान आहे. ओके. कर्ण AC आणि BD ची लांबी समान आहे आणि म्हणून दिलेले शिरोबिंदू ABCD हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत. त्यानंतर उदाहरण क्रमांक 16. AB आणि C शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक आणि परिवर्तुळाची त्रिज्या काढायची या ठिकाणी आपल्याला. आता समजा PAB, ओके, हे परिकेंद्र आहे त्रिकोण ABC चे. P हा बिंदू A, B व C पासून समदूर असणारे, म्हणजेच इथे PA चा वर्ग बरोबर PB चा वर्ग बरोबर PC चा वर्ग. या ठिकाणी सर्वप्रथम PA वर्ग बरोबर PB वर्ग शोधणार. तर A वजा 7, ओके, कंसाचा वर्ग, नंतर B वजा 1, ओके, कंसाचा वर्ग, हा झाला PA वर्ग झाला. त्यानंतर PB, B हा बिंदू घेणार, A वजा 3 कंसाचा वर्ग, B वजा 5 कंसाचा वर्ग. या ठिकाणी वर्ग विस्तार केलेला आहे. A वर्ग वजा 14A अधिक 49 B वर्ग वजा 2B अधिक 1, A वर्ग वजा 6A अधिक 9 B वर्ग वजा 10B अधिक 25. दोन्ही बाजूला A वर्ग B वर्ग हे कट होतील, म्हणजेच आपल्याला इथे किती आले वजा 14A वजा 2B 49 अधिक 49 वजा 6A वजा 10B 9 अधिक 25 किती आले तर 34 आले. वजा 14A अधिक 6A वजा 2B अधिक 10B बरोबर 34 वजा 50. वजा 8A अधिक 8B बरोबर वजा 16. 34 वजा 50 म्हणजे वजा 16. दोन्ही बाजूला वजा 8 ने भागू, म्हणजेच आपल्याला समीकरण मिळेल A वजा B बरोबर 2. हे समीकरण क्रमांक 1 झालं. या ठिकाणी आपण PA वर्ग बरोबर PB वर्ग घेतला. यानंतर PA वर्ग बरोबर PC वर्ग घेणार आणि हे उदाहरण सोडताना कुठल्याही प्रकारची सिली मिस्टेक तुमची नको झाली पाहिजे, कारण की या उदाहरणामध्ये अनेक स्टेप्स असतात. एका ठिकाणी जर चूक आलं, प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस झालं किंवा बेरजेत काही चूक झाली तर पुन्हा तुमचं ते सर्व उत्तर चुकीचं येऊ शकतं. यानंतर पुढे PA वर्ग बरोबर PC वर्ग. PA वर्ग आपण आधीच तयार केलेला आहे. A वजा 7 कंसाचा वर्ग अधिक B वजा 1 कंसाचा वर्ग, A वजा 2 कंसाचा वर्ग अधिक B वजा 0 कंसाचा वर्ग, वर्ग विस्तार A वर्ग वजा 14A अधिक 49 B वर्ग वजा 2A अधिक 1 A वर्ग वजा 4A अधिक 4 B चा वर्ग. पुन्हा दोन्ही बाजूला A वर्ग B वर्ग हे कट होतील. वजा 14A त्यानंतर वजा 2B 49 अधिक 50 आणि या बाजूला वजा 4A अधिक 4. पुन्हा एका बाजूला A आणि B ची पदे घेणार. वजा 14A अधिक 4A वजा 2B बरोबर 4 वजा 50 म्हणजेच वजा 10A वजा 2B बरोबर वजा 46. ओके. आणि दोन्ही बाजूला वजा 2 आणि संक्षिप्त दिलं असता 5A अधिक B बरोबर 23
समीकरण क्रमांक 2. आता 1 आणि 2 ची बेरीज करणार. या ठिकाणी अधिक बी वजा बी कट होतील. 5a अधिक a म्हणजे 6a मिळणार आणि 2 अधिक 23 25 म्हणून a बरोबर 25/6 ही a ची किंमत आपल्याला मिळाली. त्यानंतर b ची किंमत आपल्याला शोधायची. a ची किंमत समीकरण 1 मध्ये टाकणार. a वजा b बरोबर 2. a ची किंमत इथे लिहिली बघा 25/6 वजा b बरोबर 2 म्हणून b बरोबर, आता या b चं पक्षांतर केलं आणि 2 डावीकडे आणला. ते लिहिताना आपण या प्रकारे लिहिलं. b बरोबर 25/6 वजा 2. या 6 ने 2ला गुणलं. 6 दुणे 12 म्हणजेच 25 वजा 12/6. वजाबाकी केली. 25 आतनं 12 गेले 13. b बरोबर 13/6. ओके. म्हणून या ठिकाणी परिकेंद्राचे निर्देशक किती आले? 25/6 आणि 13/6 आहेत. ओके. यानंतर आपल्याला परिकेंद्राची म्हणजे इथे त्रिज्या शोधायची अंतराच्या सूत्रानुसार. या ठिकाणी आपण पीसी घेतलेला आहे. पी आणि सी बिंदू. 2 वजा 25/6 कंसाचा वर्ग अधिक 0 वजा 13/6 कंसाचा वर्ग. 6 दुणे 12 12 वजा 25/6 कंसाचा वर्ग अधिक वजा 13/6 कंसाचा वर्ग. म्हणजेच या ठिकाणी किती मिळाले? वजा 13/6 कंसाचा वर्ग अधिक वजा 13/6 कंसाचा वर्ग. ओके. म्हणजेच काय? वर्गमुळात 2 गुणिले वजा 13/6 कंसाचा वर्ग. या ठिकाणी पुन्हा आपल्याला किती मिळेल? तर 2 वर्गमुळात 2 आणि या ठिकाणी पुन्हा तोच किती येणार? वर्गमुळात वजा 13/6 एक आकडेमोड केली तर आपल्याला किती मिळेल? तर 13/6 गुणिले वर्गमुळात 2 आणि हाच गुणाकार किती आला? तर 13 वर्गमुळात 2 आणि छेदाला 6. म्हणून परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक 25/6 13/6 आहेत आणि परिवर्तुळाची त्रिज्या 13 वर्गमुळात 2/6 या प्रकारे. ओके. यानंतर पुढचं उदाहरण. जर ए आणि बी हे 2 बिंदू असतील तर रेख AB चे 3/1 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. अतिशय सोपं उदाहरण आहे. ओके. हे सेक्शन फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरणार आहोत. ए आणि बी इथे दिलेलं आहे. ए चे निर्देशक x1 y1, b चे x2 y2 आणि m चं n असणारे गुणोत्तर बरोबर 3/1 विभाजनाचं सूत्र वापरणार. ओके. या ठिकाणी Q चा x निर्देशक शोधणार आपण इथे. mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. त्या ठिकाणी किमती भरणार. 3 गुणिले 8 अधिक 1 गुणिले 4 छेदाला 3 अधिक 1. 8 त्रिक 24 अधिक 4 छेदाला 4 28/4 म्हणजेच Q चा x निर्देशक किती आला या ठिकाणी? तर तो 7 आला. त्याचप्रमाणे Q चा y निर्देशक my2 अधिक ny1 छेदाला m अधिक n. 3 गुणिले 5 अधिक 1 गुणिले वजा 3 छेदाला 3 अधिक 1 म्हणजेच 15 वजा 3/4 झालं तर 12/4. 4 1 4 4 त्रिक 12. Q चा y निर्देशक 3. ओके. म्हणून शेवटी उत्तर Q या बिंदूचे निर्देशक 7 आणि 3 आहेत. ओके. म्हणून शेवटी उत्तर रेख AB चे 3/1 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक 7 3 हे आहेत. यानंतर पुढचं उदाहरण. उदाहरण क्रमांक 18. A, B, C आणि D हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणाऱ्या ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा. तर इथे बघा ABCD आपण हे क्रमाने जोडले तर AB चा चढ काढला इथे. Y निर्देशकातील फरक छेदाला X निर्देशकातील फरक -7 वजा कंसात -2 -3 वजा कंसात -4. ओके. म्हणजेच -7
अधिक 2 वजा 5 वजा 3 अधिक 4 म्हणजेच 1 आलं. एबीचा चढ वजा 5, त्यानंतर बीसीचा चढ ओके वजा 2 वजा कंसात वजा 7 वजा 2 अधिक 7 म्हणजे 5 आले. 3 वजा कंसात वजा 3 म्हणजे 3 आणि 3 6 झाले. बीसीचा चढ 5/6 ला. यानंतर सीडीचा चढ 3 वजा कंसात वजा 2 छेदाला 2 वजा 3 3 आणि 2 5 झालेत छेदाला वजा 1 म्हणून सीडीचा चढ या ठिकाणी किती आला वजा 5. एबीचा आणि सीडीचा चढ इथे सारखा आलेला आहे. त्यानंतर एडीचा चढ ओके एडीचा चढ घेताना 3 वजा कंसात वजा 2 2 वजा कंसात वजा 4 3 आणि 2 5 2 अधिक 4 6 आणि म्हणून बीसीचा आणि एडीचा चढ समान आला 5/6. समोरासमोरील बाजूंचे चढ सारखे आले ओके. यानंतर यावरून चौकोन एबीसीडी च्या सम्मुख बाजूंचा चढ समान आहे आणि म्हणून चौकोन एबीसीडी हे समान सम्मुख बाजू समांतर आहेत. त्यांच्या सम्मुख बाजू समांतर आहेत. त्यानंतर एसी या कर्णाची लांबी काढलेली आहे तर ती अंतराच्या सूत्रानुसार 3 वजा कंसात वजा 4 कंसाचा वर्ग अधिक वजा 2 वजा कंसात वजा 2 कंसाचा वर्ग ऋण ऋण धन झाले इथे 3 अधिक 4 कंसाचा वर्ग अधिक वजा 2 ऋण ऋण धन झाले अधिक 2 कंसाचा वर्ग 7चा वर्ग अधिक 0चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 7चा वर्ग तो किती आला 49 49 वर्गमूळ पुन्हा 7 एसी ची किंमत 7 आली एका कर्णाची. त्यानंतर बीडी वर्गमुळात 2 वजा कंसात वजा 3 कंसाचा वर्ग अधिक 3 वजा कंसात वजा 7 कंसाचा वर्ग म्हणजे तिथे ऋण ऋण धन झाले 5चा वर्ग अधिक 10चा वर्ग वर्गमुळात 25 अधिक 100 म्हणजेच वर्गमुळात 125 ओके. याची फोड केली 25 गुणिले 5 25 वर्गमूळ 5 वर्गमुळात 5 बीडी बरोबर 5 वर्गमुळात 5 ओके. या ठिकाणी दोन्ही कर्णांची लांबी वेगवेगळी आहे आणि चौकोन एबीसीडीचे कर्ण असमान लांबीचे आहेत आणि म्हणून 1 आणि 2 वर्ण चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे. आणि शेवटी उत्तर. यानंतर पुढचा प्रश्न रेख एबी वरील बिंदू पी क्यू आर आणि एस मुळे त्या रेषाखंडाचे ओके यामुळे त्या रेषाखंडाचे 5 एकरूप भाग होतात ओके. मी पुन्हा इथे लिहितो ओके 5 एकरूप भाग होतात जर ए आणि बी च्या दरम्यान पी क्यू आर एस हे बिंदू आहेत आणि क्यू आणि एस चे निर्देशक आपल्याला त्याने दिलेले आहेत तर आपल्याला उरलेले निर्देशक शोधायचे म्हणजेच ए पी आर आणि बी चे निर्देशक शोधायचे ओके. तर बघूया. तर सर्वप्रथम ही आकृती बघा तुम्ही इथे ए चे निर्देशक ए बी पी चे सी डी क्यू चे 12 आणि 14 त्याने दिलेले आहेत आर चे ईएफ घेतलेले आहेत एस चे 4 आणि 18 आणि बी चे जी एच ओके. तर सर्वप्रथम ए डॅश पी डॅश क्यू डॅश आर डॅश एस आणि डॅश बी एपी बरोबर पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर आर एस बरोबर एस बी आपल्याला दिलेले आहे ओके. आणि त्यांचे निर्देशक या ठिकाणी ए पी आर व बी या बिंदूचे निर्देशक ए बी सी डी ई एफ आणि जी एच. तर सर्वप्रथम क्यू आर बरोबर आर एस क्यू आर बरोबर आर एस या ठिकाणी क्यू आर बरोबर आर एस म्हणजेच आर हा बिंदू क्यू एस चा मध्यबिंदू आहे. आपल्याला क्यू चे निर्देशक माहिती आहे एस चे माहिती आहे मध्यबिंदूचं सूत्र या ठिकाणी वापरणार म्हणजेच ई बरोबर 12 अधिक 4/2 म्हणजे 16/2 ई चे निर्देशक किती आला तर 8 आला. त्याचप्रमाणे एफ किती 14 अधिक 18/2 14 अधिक 18 32/2 म्हणजेच एफ बरोबर किती आलाय 16 ओके.
एफ ची किंमत म्हणजेच आपल्याला आर या बिंदूचे निर्देशक या ठिकाणी मिळाले. तर बघा आर या बिंदूचे निर्देशक 8 आणि 16. यानंतर पुढे आर चे निर्देशक आपल्याला मिळाले. त्याचप्रमाणे एस हा रेख आरबीचा मध्यबिंदू आहे. एस हा आरबीचा मध्यबिंदू आहे आणि त्यावरनं आपण बी चे निर्देशक शोधणार. ओके, म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आता एक्स निर्देशक येणार. एस चा एक्स निर्देशक किती तर 4. मग तो 4 बरोबर किती तर 8 अधिक जी छेद 2. मग इथे छेदाला 2 आहे. या 2 आणि 4ला गुणणार ते किती होतील 8. म्हणून 8 बरोबर 8 अधिक जी, म्हणून जी बरोबर 8 वजा 8. जी ची किंमत किती आली 0. त्याचप्रमाणे 18 बरोबर 16 अधिक एच छेद 2. या 18ला 2 ने गुणणार. 18 दुने 36 बरोबर 16 अधिक एच, म्हणून एच बरोबर 36 वजा 16. एच ची किंमत किती आली 20. आणि त्याचबरोबर आपल्याला या बी या बिंदूचे निर्देशक मिळतील. बी या बिंदूचे निर्देशक किती आले तर 20, 0 आणि 20. ओके, बघा इथे बी बिंदूचे निर्देशक आपण इथे लिहिले. ओके, त्यानंतर क्यू हा रेख पी आर चा मध्यबिंदू आहे. बघा इथे क्यू हा पी आर चा मध्यबिंदू आहे. त्यावरून आपण आता पी या बिंदूचे निर्देशक शोधणार. ओके, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार क्यू हा मध्यबिंदू आहे म्हणजेच काय सी अधिक 8 छेद 2 बरोबर 12. म्हणजेच 12 बरोबर सी अधिक 8 छेद 2. या छेदाच्या 2 ने या 12ला गुणणार. 12 दुने 24 बरोबर सी अधिक 8. म्हणजेच सी बरोबर 24 वजा 8. म्हणजे सी ची किंमत किती आली 16. ओके, त्यानंतर एक्स निर्देशक म्हणजेच काय या ठिकाणी 14 बरोबर डी अधिक 16 छेद 2. 14 गुणिले 2, 14 दुने 28 बरोबर डी अधिक 16. म्हणजेच डी बरोबर 28 वजा 16 किती आले 12. डी ची किंमत किती आली तर 12 आली. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पी चे निर्देशक मिळाले. किती आले तर ते 16 आणि 12. आणि शेवटी इथे लिहिणार आपण 16 आणि 12. आता यानंतर आपण ए या बिंदूचे निर्देशक शोधणार. ओके, सर्व बिंदूचे आपल्याला इथे निर्देशक मिळाले. त्यासाठी ए क्यू चा पी हा मध्यबिंदू आहे. तो विचार घेऊन आपण ए चे निर्देशक शोधणार. बघूया, पी हा बिंदू ए क्यू चा मध्यबिंदू आहे. म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार 16 बरोबर ए अधिक 12 छेद 2. या छेदाच्या 2 ने या 16ला गुणणार. म्हणजेच इथे किती येणार 32 बरोबर ए अधिक 12. म्हणजेच ए बरोबर 32 वजा 12 किती आली ते ची किंमत 20 आली. त्यानंतर 12 बरोबर बी अधिक 14 छेद 2. 12 गुणिले 2, 12 दुने 24, 24 बरोबर बी अधिक 14. म्हणजेच बी बरोबर 24 वजा 14. म्हणजेच बी ची किंमत किती आली 10 आली. ओके, या ठिकाणी आपल्याला ए या बिंदूचे देखील निर्देशक मिळाले. तर ते किती 20 आणि 10 हे आहेत. ओके, आणि मग शेवटी उत्तर बिंदू ए पी आर व बी चे निर्देशक 20 10, 16 12, 8 16 आणि 0 20 हे आहेत. या प्रकारे ते शोधलेले. उदाहरण भरपूर मोठे येते. ओके, यानंतर उदाहरण क्रमांक 20 पी क्यू आणि आर यातून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा. याच प्रकारचं उदाहरण आपण अनेकदा सोडवलेलं आहे. या ठिकाणी पी क्यू आर या बिंदूतून जाणाऱ्या जाणाऱ्या वर्तुळाचे केंद्र ओ आहे. ओ या बिंदूचे निर्देशक एच के मानू आणि म्हणून ओपी बरोबर ओ क्यू बरोबर ओ आर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ओपी चा वर्ग बरोबर ओ क्यू वर्ग बरोबर ओ आर वर्ग. तर सर्वप्रथम ओपी वर्ग बरोबर ओ क्यू वर्ग 6 वजा एच कंसाचा वर्ग अधिक वजा 6 वजा के कंसाचा वर्ग बरोबर 3 वजा एच कंसाचा वर्ग अधिक वजा 7 वजा के कंसाचा वर्ग. या ठिकाणी तुम्ही इथे आकृती बघू शकताय. या ओपी
आणि ओ क्यू हा विचार आपण इथे घेतलेला आहे. हे दोन बिंदू ओ पी आणि क्यू. ओके. त्यानंतर 6 वजा एच कंसाचा वर्ग अधिक वजा 6 वजा के कंसाचा वर्ग 3 वजा एच कंसाचा वर्ग अधिक वजा 7 वजा के कंसाचा वर्ग. आता इथे वर्ग विस्तार करणार. 36 वजा 12 एच अधिक एच चा वर्ग. पुन्हा इथे वजा 6 वजा के म्हणजेच आता इथे सर्व विस्तार मध्ये सर्व पदांना धनचिन्ह असणार आहेत. 36 अधिक 12 के अधिक के वर्ग 3 वजा एच कंसाचा वर्ग 9 वजा 6 एच अधिक एच वर्ग. पुन्हा इथे ऋण ऋण म्हणून सर्व पदांना धन येणार. 49 अधिक 14 के अधिक के वर्ग. पुन्हा दोन्ही बाजूला एच वर्ग के वर्ग जातील. 36 अधिक 36 72 वजा 12 अधिक 12 वजा 12 एच अधिक 12 के. आणि उजव्या बाजूला पुन्हा म्हणजे किती तर 9 अधिक 49 58 झाले वजा 6 एच अधिक 14 के. ओके. त्यानंतर 72 वजा 58 बरोबर. आता एच ची पद बघा. वजा 6 एच अधिक 14 के वजा 12 एच या बाजूला आणला तो अधिक झाला अधिक 14 के या बाजूला आणला वजा 14 के झाले. म्हणून 72 वजा 58 किती आले तर 14 आणि या बाजूला 6 एच अधिक 2 के दोन्ही बाजूला 2 आणि संक्षिप्त रूप दिलं 3 एच अधिक के बरोबर 7 दोन्ही बाजूला 2 ने भागून. यानंतर पुढे समीकरण क्रमांक 2 ओ क्यू वर्ग बरोबर ओ आर वर्ग. ओ क्यू वर्ग बरोबर ओ आर वर्ग. तर सर्वप्रथम ओ क्यू बघा इथे 3 वजा एच कंसाचा वर्ग वजा 7 वजा के कंसाचा वर्ग बरोबर 3 वजा एच इथे ओ आर चा वर्ग बघणार ते 3 वजा एच कंसाचा वर्ग 3 वजा के कंसाचा वर्ग. पुन्हा विस्तार करणार 9 वजा 6 एच अधिक एच वर्ग. 49 इथे ऋण ऋण असल्यामुळे वर्ग विस्तार करताना सर्व धन येतील. 49 अधिक 14 के अधिक के वर्ग. पुन्हा 3 वजा एच कंसाचा वर्ग 9 वजा 6 एच अधिक एच वर्ग. ओके. आणि पुन्हा 3 वजा के कंसाचा वर्ग 9 वजा 6 के अधिक के वर्ग. पुन्हा दोन्ही बाजूचं एच वर्ग के वर्ग हे कट होतील. आता या ठिकाणी 49 अधिक 9 58 वजा 6 एच अधिक 14 के. उजव्या बाजूला 9 अधिक 9 18 झालेत वजा 6 एच वजा 6 के 58 वजा 18 झालेत आणि उजवीकडे सर्व एच आणि के आणलीत वजा 6 एच वजा 6 के अधिक 6 एच आणि वजा 14 के. ओके. या ठिकाणी आपल्याला 40 बरोबर 58 18 गेलेत 40 बरोबर वजा 20 के आणि म्हणून के बरोबर किती तर 40 छेद वजा 20 के ची किंमत वजा 2 आली. ओके. त्यानंतर के ची किंमत वजा 2 आल्यानंतर ती समीकरण 2 मध्ये भरू. समीकरण 2 काय तर 3 एच अधिक के बरोबर 7 म्हणून या ठिकाणी के ची किंमत भरली आपण 3 एच के ची किंमत वजा 2 म्हणजेच काय तर 3 एच बरोबर 7 अधिक 2 9 एच बरोबर 9 छेद 3 3 एक 3 3 त्रिक 9 एच ची किंमत या ठिकाणी 3 आलेली आहे. ओके. के ची किंमत वजा 2 आणि म्हणून परिकेंद्र किती आले तर 3 वजा 2. ओके. यानंतर उदाहरण क्रमांक 21 समांतरभुज चौकोनाच्या 3 शिरोबिंदूचे निर्देशक ए बी आणि सी असतील तर चौथ्या बिंदूच्या निर्देशकांच्या शक्य त्या सर्व जोड्या काढा. तर बघूया या ठिकाणी आकृती. तर ए सी बी डी ही पहिली शक्यता. ओके. बघूया एक एक शक्यता. ए सी बी डी चे ए बी सी हे 3 शिरोबिंदू ए बी सी हे 3 शिरोबिंदू आकृतीत तुम्हाला बघायला मिळतील. चौथा शिरोबिंदू हा D1 D2 D3
या 3 पर्यायांमध्ये बसू शकतो. त्यामुळे पर्याय 1 बघा आता, चौकोन AD1BC, AD1BC म्हणजे या प्रकारे AD1BC हा पहिला पर्याय झाला. त्यानंतर पर्याय 2 ABD2C, A नंतर B नंतर D2C, ABD2C या प्रकारे. आणि तिसरा पर्याय ABC आणि D3, ABCD3 या प्रकारे. ओके, हे 3 समांतर भुज चौकोन मिळतील. समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. ओके, प्रत्येक पर्यायांमध्ये कर्णाचा छेदनबिंदू हाच त्यांचा मध्यबिंदू असेल. बघूया. तर सर्वप्रथम पर्याय 1 वरील गुणधर्मामध्ये AD1BC, AD1BC. आता यामध्ये कर्ण CD1 या ठिकाणी बघूया, कर्ण CD1 च्या मध्यबिंदूचे निर्देशक बरोबर कर्ण ABच्या मध्यबिंदूचे निर्देशक. ओके, दोघांचे मध्यबिंदूचे निर्देशक कसे असतील तर ते सारखे असतील. मग सर्वप्रथम CD1 या कर्णाचा मध्यबिंदू म्हणजे x1 अधिक 2 अधिक 3 छेद 2 बरोबर 5 अधिक 1 छेद 2 म्हणजेच AB या कर्णाचा x निर्देशक येणार 5 अधिक 1 छेद 2. त्याचप्रमाणे y निर्देशक y1 वजा 2 छेद 2 आणि ABच्या कर्णाच्या बाबतीत देखील y निर्देशकाचा मध्यबिंदू म्हणजे 6 वजा 2 छेदाला 2, 6 वजा 2 छेद 2. हे सोडवता येईल आपल्याला. x1 ची किंमत शोधता येईल. छेदाचे दोन्ही 2 2 गेले तिथे. x1 अधिक 3 बरोबर 5 अधिक 1 6. y1 वजा 2 बरोबर 6 वजा 2 म्हणजे 4 आले. म्हणजेच या ठिकाणी x1 ची किंमत किती आली? 6 वजा 3. 3 x1 ची किंमत. आणि y2 4 हा ऋण 2 उजवीकडे आला. 4 अधिक 2 किती आले तर 6 झाले. म्हणून x1 आणि y1 च्या किमती किती मिळाल्यात आपल्याला? 3 आणि 6. म्हणून जो चौथा निर्देशक आहे D1 त्याचे निर्देशक किती असतील तर 3 आणि 6 या प्रकारे. ओके, यानंतर D1 आपण इथे उत्तर लिहिणार 3 आणि 6. आता पर्याय 2. पर्याय 2 मध्ये ABD2C मध्ये ABD2C या प्रकारे. बघा इथे AB नंतर इथे आलो D2 हा झाला. ओके, यामध्ये कर्ण AD2 व कर्ण BC च्या मध्यबिंदूचे निर्देशक. मग सर्वप्रथम AD2 चे लिहिणार आपण x निर्देशक AD2 म्हणजेच किती येणार 5 अधिक x2 छेद 2 आणि BC च्या बाबतीत देखील 1 अधिक 3 छेद 2 किंवा 3 अधिक 1 छेद 2. y निर्देशक कोणाचा तर AD2 चा किती 6 अधिक y2 छेद 2 आणि BC या कर्णाचा मध्यबिंदू घेणार त्याचा y निर्देशक म्हणजे वजा 2 छेद 2 आणि हे सोडवणार. पुन्हा छेदाचे 2 जातील इथे. x2 अधिक 5 बरोबर 3 अधिक 1 4. पुन्हा इथले छेदाचे 2 जातील. y2 अधिक 6 बरोबर वजा 4 आणि म्हणून x2 बरोबर 4 वजा 5 म्हणजेच किती आले x2 बरोबर वजा 1 आणि y2 या 6चं पक्षांतर केलं तर ऋण झाला. y2 बरोबर वजा 4 वजा 10 म्हणजेच y2 ची किंमत किती आली तर ती वजा 10. म्हणून D2 या बिंदूचे निर्देशक किती आले
-1 आणि -10 हे D2 या बिंदूचे निर्देशक. आता पर्याय क्रमांक 3 बघणार. ओके. आणि त्यामधला समांतरभुज चौकोन कसा असेल? ए, बी, सी आणि D3. बघूया. ए, बी, सी आणि D3 या ठिकाणी बघा. ए, बी, सी आणि शेवटी D3. पुन्हा यांच्या कर्णांचे मध्यबिंदूनुसार. ओके. आता पुन्हा कर्ण AC व कर्ण BD3 च्या मध्यबिंदूचे निर्देशक. तर सर्वप्रथम AC चा घेणार आपण इथे. AC चा x निर्देशक 3 अधिक 5 अधिक 3. ओके. छेद 2. आणि BD3 यामध्ये x3 अधिक 1 छेद 2. BD3 चा घेतला x3 अधिक 1 छेद 2 आणि AC च्या बाबतीत 5 अधिक 3 छेद 2 आणि y निर्देशक y3 वजा 2 y3 छेद 2 आणि AC च्या बाबतीत 6 वजा 2 छेद 2. ओके. पुन्हा छेदाचे 2 गेलेत. 1 अधिक x3 5 अधिक 3 8 झालेत. वजा 2 अधिक y3 6 वजा 2 किती आले? तर 4 आले. आणि म्हणून शेवटी x3 बरोबर 8 वजा 1 7 आले आणि y3 बरोबर 4 अधिक 2 किती आले? तर 6. आणि या प्रकारे आपल्याला तिन्ही पर्याय म्हणजेच D चे निर्देशक किती आले? 7 आणि 6. ओके. आणि म्हणून चौथ्या बिंदूचे आपण तिन्ही पर्याय या ठिकाणी शोधलेले आहेत. चौथ्या शिरोबिंदूचे शक्य ते निर्देशक 3 6 वजा 1 वजा 10 आणि शेवटी 7 आणि 6 हे आहे. ओके. उदाहरण मोठं आहे. अतिशय बारकाईने तुम्ही अभ्यास करू शकता त्याचा. यानंतर उदाहरण क्रमांक 22. A, B, C आणि D शिरोबिंदू असलेला एक चौकोन आहे. त्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा. या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ म्हणजेच कर्ण AC चा चढ आणि कर्ण BD चा चढ. पुन्हा या ठिकाणी चढाच्या सूत्रानुसार. ओके. y निर्देशकातील फरक. A आणि B या बिंदूच्या y निर्देशकातील फरक. छेदाला x निर्देशकातील फरक. 7 वजा कंसात वजा 3 छेदाला 1 वजा 0 ऋण ऋण धन झालेत. 7 अधिक 3 10 आणि 1 वजा 0 1 म्हणजेच AC चा चढ किती आला? तर तो 10 आला. त्यानंतर BD. अतिशय सोपं उदाहरण येते. y निर्देशकातील फरक 3 वजा 3 आणि छेदाला 6 वजा कंसात वजा 3 ऋण ऋण धन झाले. अंशाला 0 मिळाला, छेदाला 9 मिळाले. 0 छेद 9 बरोबर 0. कर्ण BD चा चढ किती आला? तर तो 0 आला. ओके. आणि या ठिकाणी कर्ण BD चा चढ 0 आहे. याचा अर्थ BD x अक्षाला समांतर आहे. या ठिकाणी x अक्ष लिहायचं पाहिजे. BD चा चढ 0 आलेला आहे म्हणून BD हा x अक्षाला समांतर आहे. आणि शेवटी उत्तर कर्ण AC चा चढ 10 व कर्ण BD चा चढ 0 आहे. आणि याच बरोबर आपण या ठिकाणी संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 पूर्ण केलेला आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.